ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अखेर आता विलासच्या खुनाच्या केसचा निकाल लागणार असतो. कोर्टामध्ये केस चालू असते. 2 वर्षाच्या या केसचा सत्याच्या बाजूने निकाल लागणार असतो. दामिनी देशमुख जजना म्हणत असते, आता निकाल लागायलाच हवा. 2 वर्ष झाली ही केस चालू आहे. अजून ह्या केसचा कोणताही निकाल लागलेला नाही. सगळेजण 2 वर्ष झाली ह्या केसच्या निकालाची वाट पाहत आहे. आता निकाल लागायलाच हवा. अर्जुन सुभेदार फक्त या केसचा वेळ वाया घालवत आहेत. त्यांच्याकडे अजून कोणताही ठोस पुरावा नाहीये. दामिनीने अर्जुनवर हल्लाबोल केलेला असतो. कारण तिला माहीत असते अर्जुनला अजून कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाहीये. म्हणून ती लवकरात लवकर केसचा निकाल लागावा म्हणून घाई करत असते. तिला माहीत असते अर्जुनकडे कोणताही पुरावा नाही. त्यामुळे या केसचा निकाल माझ्याच बाजूने लागणार. जज ही सगळ्यांना म्हणत असतात, येणाऱ्या 30 दिवसात ह्या केसचा निकाल लागणार म्हणजे लागणारच. ही केस लवकरात लवकर संपणार. आता ह्या केसचा निकाल लागायला उशीर नाही होणार. जजचा निकाल ऐकून अर्जुन आणि सायलीलाही धक्का बसतो. कारण आता त्यांच्याकडे खूप कमी वेळ असतो. ते दोघे मिळून मधुभाऊंना कसे निर्दोष सिद्ध करतील हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. अर्जुन आणि सायलीकडे कमी वेळ असल्यामुळे महिपत, साक्षी आणि प्रियाला आनंद होत असतो. तर आता अर्जुन आणि सायली लवकरात लवकर साक्षी विरोधात पुरावे कसे गोळा करतील हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.